प्रथम रुद्रसंहितेच्या प्रथम सृष्टीखंडामध्ये नारदजींच्या गर्भहरणाची कथा. या सुरुवातीला खंडाच्या भगवंताला भोलेनाथाला वंदन केलं. विश्वाच्या उत्पत्तीला, स्थितीला, लयाला कारण असलेला जो भोलानाथ आहे, गौरीपती आहे, कार्तिक आणि गणेशाचे पिता असणारे, विघ्नराजाचे पिता असणारे महादेव, त्यांच्या चरणावरती मी वंदना करतो. आणि या सृष्टीखंडाच्या आरंभाला मी एक कथा सांगतो, ऐका म्हणाले सुतजी महाराज शौनक आदी ऋषींना. शिवमहापुराणातला हा भाग आहे, तुम्हाला सांगतो ऐका. भोलेनाथांनी नारदजींचं गर्भहरण केलं. सगळं मी प्रश्न केला का नारदजींना गर्भच का आला, तर ते हसू लागले आणि म्हणले कधी कधी वैराग्याचं, कमवलेल्या तपश्चर्याचा अभिमान येत असतो. सत्वगुण सुद्धा अभिमानाने नडला गेला आणि म्हणून सत्वगुणाचा त्याग सांगितलाय. केलेल्या तपाचा अभिमान येत असतो. या न्यायाप्रमाणे नारदजीला अभिमान आला. एका दिवशी नारदजी फिरत फिरत पृथ्वीवरती आले. हिमालयाच्या रांगेमध्ये सुंदर सुंदर गुफा आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, नीरव नीरव शांतता त्या गुफेमध्ये आहे. सुंदर अशा पक्ष्यांचा किलबिलाट आहे. झुळझुळ नदी वाहायला लागलेली आहे, पाणी वाहते थोडीशी, आणि सुंदर झाडांच्या मुळांच्या आधाराने वेलीवर चढलेली आहेत, वेलींवर सुंदर फुलं लागलेली आहेत. असं सुंदर वातावरण, अशा सुंदर पवित्र निसर्गरम्य वातावरणात गेल्यानंतर ज्यांनी हे निसर्ग निर्माण केले त्या ईश्वराचं स्मरण होणं साहजिक आहे. नारदजी त्या ठिकाणी तपश्चर्येला बसले. काय सुंदर वातावरण आहे, जरा ध्यानाला बसावं म्हणून असे ध्यानाला बसले. तुमच्यापैकी कोण कोण ध्यान करतं? ध्यान साधना कोण कोण करतं तुमच्यापैकी? तुम्ही ध्यानाला बसता माऊल्यांनो? महिला मंडळ, माझं बोललेलं कळतंय ना तुम्हाला? माझी भाषा कळतीये ना? मी लातूरची आहे. थोडीशी तुमच्या भाषेत माझ्या भाषेत थोडासा फरक आहे, पण तरी पण तुम्हाला समजेल अशा भाषेतच मी बोलायला लागले. समजतंय ना तुम्हाला? हा, माझी भाषा समजते ना? अडचण नाही. तुम्ही पहा गोरक्षनाथजींचं, जर तुम्ही मुद्रा पाहिली बाबाजींच्या कालिका मंदिरामध्ये गोरक्षनाथजी बसलेले आहेत शांभवी मुद्रेमध्ये, पद्मासन घालून शांत अर्धोन्मिलित दृष्टी करून. माऊली सुद्धा त्याच आसनामध्ये बसतात, ध्यानस्थ शांभवी मुद्रेमध्ये माऊली बसतात, ध्यानस्थ. माऊलींचा कुठंतरी बागेत जाऊन फुल तोडतानाचा फोटो आहे का? असा कधी पाहिलाय का? बागेत जाऊन असं फुलासोबत कधी फोटो काढलाय का ज्ञानोबरांनी? गोरक्षनाथांनी फुल तोडताना कधी फोटो काढलेला पाहिलाय? सिद्ध महात्मे इंद्रियांचं दमन केलेलं आहे, इंद्रियाचं शमन केलेलं आहे, इंद्रियांना स्थिर केलेलं आहे, विषयांना जिंकलेल्यांचं जर जेव्हा आपण त्यांच्याकडे पाहतो, एक अलौकिक दिव्य तेज त्यांच्या डोळ्यातून, त्यांच्या वाणीतून, त्यांच्या आचरणातून आपल्याला दिसायला लागतं. इंद्रिय दमन ज्याचे झालेले आहेत, जो इंद्रियाला जिंकून इंद्रियांचा राजा झालेला आहे, त्याच्या चेहऱ्याची निरागसता जगातल्या सगळ्यात सुंदर ब्युटी क्वीनला पण मागे टाकणारी असते. आणि तशी सुंदरता काल मी पाहिली गणेशनाथ बाबांच्या चेहऱ्यावरचं तेज. काल काय सुंदर तेज होतं, ते किती तेजस्वी होती. काम नारदजींचं काही वाटोळं करू शकलं नाही. तपश्चर्येतनं उठले आणि विष्णुदेवानी तारीफ केली. वा 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 म्हणले, काय सुंदर तुम्ही नारदा, काय रे तपश्चर्या केली बाबा. कामदेव आला होता पण त्याला कसलंच डगमगला नाहीस तू. असं तसं बोलल्यामुळं मोठेपणा गायला शब्द नावाचा विषय कानाला झोंबत असतो. स्वकीर्ती कानीन ऐकावी, पूजता डोळा ना देखावी, ज्ञानोबराय सांगतात. स्व कानानं कीर्ती ऐकली की मोठेपणा येतो माणसाला. माणूस अभिमानाने फुगत असतो, गर्वाने फुगत असतो. नारदजींना अभिमान आला, मी काम जिंकले, मी खरा संन्यासी आहे. अभिमान आला आणि त्या अभिमानामध्ये सगळ्या जगामध्ये स्वतःच्या तोंडाने स्वतःचा मोठेपणा गाऊ लागले. साधूला स्वतःच्या तोंडाने स्वतःचा मोठेपणा शोभत नाही, त्याला दुसऱ्यांनी म्हणावं तुम्ही मोठे साधू आहेत, महात्मा. आणि ते जरी तसं म्हणले तर आपण ते असं विचार करावा की ते मला नाही म्हणत आहेत, माझ्या गुरु परंपरेला तो मोठेपणा देत आहे, तो माझा नाही, माझ्या गुरु परंपरेचा मोठेपणा आहे. तुम्ही जर मोठेपणा गायलात एखाद्या साधूचा, तर तो त्यांचा नाही, त्यांच्या गुरु परंपरेचा, त्यांना निर्माण करणाऱ्या घडवणाऱ्या साधूचा तो मोठेपणा आहे. मूर्तीचा मोठेपणा की मूर्ती घडवणाऱ्याचा मोठेपणा? मूर्तीचा मोठेपणा नाही. जो मूर्ती घडवतो, तयार करतो, आकार देतो, रंगरूपाला आणतो, त्याची कला आहे.
एक सामान्य माणसाचा एक साधू करेपर्यंतची जी अवस्था आहे, जी कोरीव त्याच्यामध्ये असलेले विकार काढून टाकून त्याला उच्च पदावर नेऊन ठेवत असताना त्याच्या गुरुची किती दमछाक होत असेल, किती त्याच्या गुरुला कष्ट पडत असतील. तुमची मुलं तुम्हाला घडवताना किती त्रास होत असेल, किती कष्ट पडत असतील तुम्हाला. तुमच्या मुलावर तुमची किंमत ठरते. देवाला देव म्हणले तथास्तु जा. विश्वास पूर्ण नारायणावर नारदाचा काय माझा चेहरा देखणा नारायणासारखा झालेला आहे. आणि आता श्रीमती माझ्याच गळ्यामध्ये काय घालणार आहे, वरमाला घालणार आहे आणि माझं लग्न होणार आहे. या अर्थात श्रीमती हसली म्हणली थोबाड बघ म्हणली जाऊन एकदा आरशात तुझं. सगळं समाज सगळी सभा नारदजींवर हसायला लागली. अपमान झाला. का बरं माझ्यावर हसतात म्हणून नारदजी राजवाड्याच्या बाहेर आले. पाहता तिथे एक सुंदर तळ होतं, त्याच्यात कमळाची फुलं लागलेली होती. वाकून आतमध्ये पाहिलं तर तोंड माकडाचं केलेलं होतं भगवंताने. काय केलं होतं? नारदाचं तोंड. नारदजी माहितीयेत ना तुम्हाला? हा, नारदजी माहितीयेत, फोन करतात दररोज तुम्हाला नाही का, तुमच्या पाहुण्यातले. हा म्हणतात नारदजी माहिती आहे का? हा माहितीये. सगळेजण काय म्हणतात? हा माहितीये आम्हाला नारदजी. नारदजी नाही माहिती, पण नारदजींच्या गुणाशी आपण परिचित आहोत. एखाद्या गावात कळ लावणारा माणूस असला हे आपण त्याला म्हणतो, काय म्हणतो? देवानी केलेली ही लीला कळक समजली. छळ केलाय भगवंताने नारायणाने, माझ्या आराध्याने माझ्यासोबत छळ केले. अरे नारायणा अशी बोलू लागली मोठ्या मोठ्याने, चिरकून ओरडून. मला माहितीये म्हणले तू फार कपटी आहेस. इतिहास काढला नारदजींनी देवाचा. समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा लक्ष्मी बाहेर आली ना, डोळ्यांनी खुणवलंस तू लक्ष्मीला माझ्या गळ्यात हार घाल म्हणून. लक्ष्मीने गपचूप येऊन तिच्या गळ्यात हार घातलं. सगळे रत्न नेऊन त्या देवतांना दिले. आसुरांना मात्र मदिरा पाजली आणि त्यांना उन्मत्त केलं. तुझा आजपासून नाही, अनादी काळापासून कपटी आहेस तू, कपट रचतोस. मला लग्न करण्याची इच्छा झाली होती. एक दिवसासाठी तुझा चेहरा मागितला भाड्यानं, तर तेही दिला नाहीस. ऐक, माझा श्राप आहे तुला. त्रेतायुगामध्ये तू राम होशील, तुझी पत्नी सीता होईल. तुझी पत्नी राक्षस पळवून नेतील. पत्नीच्या विरहामध्ये तुला फिरावं लागेल, रडावं लागेल पत्नी विरहामध्ये, तरी तुझी पत्नी तुला मिळणार नाही. मला माकड केलंय ना, माकडांना सहाय्य मागावं लागेल, वानरांना सहाय्य मागावं लागेल, तेव्हा ती वानर तुला मदत करतील आणि तुझी पत्नी तुला परत मिळेल. जा, माझा तुला श्राप आहे. म्हणून राम अवतार झाला नारदजींच्या श्रापा कारणाने. देव प्रगट झाले. नारायण म्हणले धन्यवाद. बरं झालं म्हणले देवा, धन्यवाद म्हणते श्राप दिलं तर. देव म्हणले अवताराला येण्यासाठी कारण लागत होतं, पुख्त कारण भेटत नव्हतं. तुझ्या श्रापामुळं राम अवतार होईल आता. बरं झालं म्हणले तू श्राप दिलास. मग स्थिर झाले, पराक्षांत झाला आणि रडायला लागले नारदजी. माझ्या आराध्याला नारायणाला मी श्राप दिलं, हे फार मोठं पाप माझ्याकडून घडलेलं आहे. या पापाचं प्रायश्चित्त होण्याकरिता मी काय करावं? ब्रह्मदेवाकडे गेले. नारदजींना ब्रह्मदेवाला रडत रडत सांगतात की माझ्याकडून खूप मोठा अपराध झालाय. मी या पापाच्या त्रासाने कंटाळून गेलोय, मला प्रायश्चित्त करायचं, काय करू? ब्रह्मदेवाने प्रायश्चित्त सांगितलं. एखादं पाप मनाला क्लेश देत असेल, त्या पापाच्या त्रासामध्ये झोप येत नसेल, मनस्थिती शांत राहत नसेल, समाधान हरवून गेलं असेल, तर त्या मनुष्याने जीवनामध्ये शिवतीर्थ यात्रा करावी, 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करावी आणि ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यावं. या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने काय होतं? सगळे पाप नष्ट होतात. नारदजी शिवतीर्थ यात्रा करून आले. मनाला खूप मोठं समाधान प्राप्त झालं. खूप घाईत घाईत सांगावं लागायला लागलं मला ही कथा खूप जुनी.
श्री योग माया